शेतकरी बंधूंनो नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजची सर्वात मोठी बातमी राज्यातील कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी संबंधित आहे. कांद्यासाठी जशी विशेष समिती स्थापन झाली तशीच समिती आता कापूस आणि सोयाबीनसाठीही स्थापन करावी अशी आग्रही मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय आहे अनिल देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र आणि शेतकऱ्यांच्या मागण्या. विशेष बातमी: कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादकांसाठी स्वतंत्र समिती करा. अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. राज्यातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतानाच आता हीच भूमिका कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादकांसाठीही लागू करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून बळीराजाची व्यथा मांडली आहे. अनिल देशमुख यांनी पत्रात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे: 1. हमी भावापेक्षा कमी दर. देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे की सध्या बाजारात कापूस, सोयाबीन आणि तुरीचे दर हे हमी भावा म्हणजेच MSP पेक्षा कितीतरी कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले असून मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. 2. केंद्राच्या धोरणांवर प्रहार. केंद्राच्या अस्थिर आयात निर्यात धोरणामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर बाजारभाव कोसळतात. याचा थेट फायदा व्यापाऱ्यांना होतो तर शेतकरी मात्र देशधडीला लागतो, असा आरोप त्यांनी केला आहे. 3. दशकाभरापूर्वीचे भाव आणि आजचा खर्च. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या 10 वर्षात खते, बियाणे आणि मजुरीचा खर्च कित्येक पटीने वाढला आहे. मात्र पिकांना मिळणारा भाव अजूनही दशकाभरापूर्वीच्या पातळीवरच रिंगाळत आहे. हा ताळमेळ बसवण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती असणे अनिवार्य आहे. 4. विदर्भ, मराठवाड्याची अर्थव्यवस्था धोक्यात. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशची संपूर्ण अर्थव्यवस्था कापूस आणि सोयाबीनवर अवलंबून आहे. जर या पिकांना योग्य भाव मिळाला नाही तर या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आंदोलनाचा इशारा. अनिल देशमुख यांनी केवळ मागणी करून न थांबता सरकारला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. जर सरकारने तातडीने या पिकांसाठी ठोस शिफारसी करणारी समिती नेमली नाही तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.